रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. मी अप्पासाहेब पुजारी. गेल्या काही दिवसापूर्वी माझ्या अनुभवाचं एक पुस्तक अक्षरे अश्रूंची हे प्रकाशित झालं. त्यात बऱ्याचशा आठवणी मी लिहिलेल्या आहेत, त्या मी अनुभवलेल्या आहेत वास्तव पाहता. त्यातीलच एक अनुभव, या आठवणीचं नाव आहे दोरा वाकळचा. वाकळ शिवायला दोरा आई आणते ना घरात, त्याची आठवण आहे. याच्या भोवती असलेले एक प्रसंग म्हणजे मी एका उच्चभ्रू समाजात जेवायला गेलो होतो आणि त्या पंक्तीतून मला उठून यावं लागलं अर्धवट. तो काय अनुभव आणि कशा पद्धतीने झाला आणि ते मी पॉझिटिव्हली कसं घेतलेलं आहे याचं वर्णन मी याच्यामध्ये करेन. आणि त्याला मी नाव दिलेलं आहे दोरा वाकळचा. आंध्र प्रदेशातील मंत्रालय हे पूज्य राघवेंद्र स्वामींचे पवित्र स्थान. आंध्र प्रदेशाप्रमाणेच कर्नाटक, महाराष्ट्र येथील जागोजागी त्यांचे मठ बांधले गेलेले आहेत. फार वर्षापूर्वी अथणी शहरातील विक्रमपूर भागात देखील स्वामींचे एक भव्य मठ बांधले आहेत. नित्य पूजा अर्चना, प्रवचन, जप आदी धार्मिक उपक्रम तेथे केले जातात. श्रावण महिन्यात 3 दिवस आराधनेचा मोठा सोहळा असतो आणि समाप्तीच्या दिवशी पटांगणात घातलेल्या मोठ्या मांडवात सर्वांना महाप्रसाद म्हणजे भोजन दिले जाते. गावातील अनेक स्वयंसेवक तिथे सेवा करीत ही सर्व कामं करीत असतात. त्या ठिकाणी प्रसाद घेत असतानाची एक अट म्हणजे पुरुषांनी अंगातील अंगरखा काढून ठेवायचं. मोठी माणसं धोतर नेसलेली आणि अंगावर उपरणं पांघरलेली असायची. चड्डी किंवा पायजमा घातलेली लहान मुलं अंगातला शर्ट काढून कमरेला बांधायची. या प्रसादासाठी आमच्या गल्लीतील बरेचसे लोक जायचे. त्यांच्यासोबत माझे मित्रही असायचे. त्यांच्यासोबत तेथील प्रसादाचे वर्णन ऐकून मलाही जावंसं वाटायचं, कारण मी वयाने लहान होतो ना त्यावेळी. एका आराधनेच्या वेळी मला असं वाटलं की या प्रसाद वाटपाच्या पंक्तीत आपण देखील बसावं आणि जेवावं. परंतु अंगातील शर्ट काढणे ही अट मला सतावत होती ना. तरीही शर्ट काढून कमरेला बांधून आणि आईची वाकळ शिवायचे 2 दोरे एकत्र करून जानव्यासारखे गळ्यात अडकवले होते आणि पंक्तीत कुणी ओळखू नये म्हणून शेवटच्या वळीत मान खाली घालून बसलो होतो. तरी कोणीतरी बघतील आणि ओळखतील ही मनात भीती होतीच. तेथे जेवायला बसणारे, वाढणारे आणि इतरत्र वावरणारे पैकी काही लोक माझ्या ओळखीचे होते. तेवढ्यात 2-3 लहान मुलं आली आणि पंक्तीत बसलेल्या प्रत्येकाला पत्रावळी आणि द्रोण देत पुढे निघाली. मलाही पत्रावळी आणि द्रोण मिळाले. पंक्तीत पानावर सर्वात अगोदर मीठ, नंतर लिंबाची फोड आणि त्यानंतर भात वाढण्याची पद्धत आहे. माझ्या पुढ्यातील पत्रावळीवर देखील हे 3 पदार्थ वाढून झाले. पंक्तीत बसायला जागा मिळाली. पत्रावळ, द्रोण, मीठ, लिंबू, भात असे एक पदार्थ पत्रावळीवर विराजमान होत गेल्यामुळे मी भलताच खुश होतो. जसा भालाफेक किंवा थाळीफेक खेळाडूने क्वालिफाईड लाईन पार केल्यानंतर किंवा कबड्डी खेळत असताना खेळाडूला ती क्रॉस लाईन पार केल्यानंतर त्या खेळातील प्राथमिक अट पूर्ण केल्याचे जसे समाधान होते ना, तसे ते 3 पदार्थ वाढल्यानंतर जेवणाच्या खात्रीची क्वालिफाईड लाईन पार केल्याच्या समाधानात होतो. मी देखील भातावर वाढणाऱ्या आमटीची वाट पाहत होतो, थोडासा सार म्हणतात त्याला. परंतु त्या समाधानाचं अस्तित्व इतकं तकलादू होतं की तेवढ्यात एक ग्रस्त मी ज्या रांगेत बसलो होतो त्या रांगेतून पलीकडे जात होते. दुर्दैवाने ते माझ्या ओळखीचे निघाले. वेषांतर करून पंक्तीत बसलेल्या माझ्याकडे त्यांनी पाहिलं आणि जवळ येत, अरे
तू कसा काय बसलास इथं पंक्तीत असे म्हणत माझ्या पुढ्यातील पान उचलून बाजूला बसायला सांगितले. पुन्हा एक मोठी पत्रावळ आणायला लावली आणि त्यावर गोड पदार्थ वाढले. ते गोड पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त होतं. आता दोन्ही पत्रावळ गुंडाळ आणि घे आणि पळ घराकडे म्हणाले. सर्वत्र गर्दी, गोंगाट, त्यातून माझ्या वेषांतराचा विषय फार वाऱ्यावर न जाता काहींच्या डोळ्यापुरतच मर्यादित राहिला. पानात वाढलेला भात आणि गोड पदार्थ पानासहित दुमडून वट्यात बांधून मी मंडपातून बाहेर पडलो. वटी म्हणजे अंगराकाचा पुढचा भाग. या घटनेची आठवण झाली की मनात आज अनेक प्रश्न उभे राहतात. तर ते असे, तर ते झालेला प्रकार अपमानाचा होता का? तो ग्रस्त माझ्या ओळखीचा असणं हा योगायोग होता का? मी तेथे बसून 2 घास खाल्ले असते तर काय बिघडले असते? पंक्तीत नाही तर नाही, बाजूला बसून देता आले नसते, बाजूला बसून जेवायला देता आले नसते का? प्रश्न गरिबीच्या विवंचनेचा होता की समाजातील रूढी परंपरेचा होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे मला त्यावेळी सोडवता आलेली नाहीत. हे सर्व त्या वयात मला कळलं नसतं. परंतु आमच्या घरची चूल अत्यंत मंदगतीने पेटत होती, म्हणून त्याची दाहकता जिथे जास्त आहे तिथे जावं आणि आपल्या शरीरातील अग्नीला अन्नाची आहुती द्यावी या एकमेव उद्देशाने सहज मनुष्य स्वभावाला धरून मी तेथे गेलो होतो. परंतु तेथे जे घडलं ते निश्चितच त्या काळातील रूढी आणि समाजाला, त्या रूढ समाजाला धरून होतं हेच खरं. त्यावेळेच्या रूढीला आणि समाजाला धरून होतं हेच खरं. धन्यवाद मित्रांनो, आपण हे ऐकलं. यावर आपली काय मतं असतील तर आपण निश्चित कळवावेत. धन्यवाद.